श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। यावर्षी यात्रा शनिवार आणि रविवार सुट्टीची आल्यामुळं आणि आपल्यासारख्या पत्रकारांमार्फत, मीडियामार्फत आता ही सर्वदूर याची महती आमटी प्रसादाची गेली असल्यामुळं यावर्षी खूपच गर्दी आहे मागच्या वर्षीपेक्षा। सुट्टी जर जोडून आली तर गर्दी भयानकच असते। आणि तशी आता आमटीची महती आता लोकांना माहीत झाली, त्याच्यामुळे बा इथं आमटी असते, खायला असते, वितरण असतं, त्याच्यामुळं खूप गर्दी आहे। यावर्षी आपण मागील वर्षी आपल्या 79 कड्या, अगोदर 70च कड्यांचं नियोजन होतं, वाढून आपण 79 पर्यंत केलं। यावर्षी 85 कड्याचं नियोजन आहे, परंतु आम्हाला बंद करावं लागतं आता, कारण गर्दी कड्या पूर्ण होत आल्यात आमच्या। पण अचानक आता यावर्षी वाढवायची आमची तयारी नाही। परंतु आमटी प्रसाद काल अजिबात कुठेही काही गडबड गोंधळ झाला नाही, परंतु आज अचानक इतका गर्दी आली, लोंढा आला की तो आवडता येणं शक्य नाही। कारण आमटी तयार करणे आमच्या 4 कड्या आहेत, 4 कड्या साधारणतः 1 तासाला, अर्ध्या तासात 4 कड्या होतात। आणि त्याप्रमाणे काल परवा रात्री 11:30 पासून आमटी करायला सुरुवात केली, तर काल 52 कड्या झाल्यात आणि उर्वरित कड्यांचं आजचं नियोजन होतं। आता चालू आहे व्यवस्थित, परंतु 1 तासभर खूपच गर्दी झाली होती। थोडं आमचं नियोजन फसतं आहे। ते कशाचं फसतं आहे की आम्हाला वाटपासाठी मदत करण्यासाठी काल समर्थ शैक्षणिक संकुलाची 200 मुलं होती, सरदार पटेल हायस्कूलची 300 मुलं होती, पण त्या मुलांचा वेळ असतो 4 वाजेपर्यंत, 3:30 4पर्यंत। 4च्या पुढं आमची अडचण होते। आजही तसंच झालं आहे। आजही आम्हाला मातोश्री शैक्षणिक संकुलाची 200 मुलं आली, श्रीरंगनाथ स्वामी पोस्ट बेसिक आश्रमशाळेची 200 मुलं आली। त्यांनी आता 3-3:30 पर्यंत वाटप केलं, परंतु आता आम्हाला ते आता वाटपाची तिथंसुद्धा अडचण तयार झाली। पुढच्या वर्षी आम्ही याच्यावर स्वयंसेवक किंवा इतर शाळांच्या NSSमधून जर विद्यार्थी मिळेल तो प्रयत्न करणार आहे, किंवा वाढण्यासाठी एक तरतूद करावी लागेल। यावरती आम्हाला एक आवर्जून सांगावं तर या उत्सवाबाबत श्रीरंगनाथ स्वामी महाराजांची महती आहे, हे खूप त्यांनी कठोर तपश्चर्या केलेली आहे, सर्वांना आता माहीत झालेले आहे। कारण या ठिकाणी महाराज काशी यात्रेवरून जात असताना, महाराज ज्योतिर्लिंगाची यात्रा करत असताना भीमाशंकरवरून या ठिकाणी पुढे जात असताना महाराज या ठिकाणी आले, त्यांना साक्षात्कार झाला। त्यांनी हीच त्यांची कर्मभूमी, तपश्चर्याची भूमी निवडली आणि श्रीरंगनाथ स्वामी महाराजांनी हा आमटी प्रसाद स्वतः सुरू केलेला आहे। हा पेटंट आम्ही कुणीही तयार केलेला नाही। स्वामी महाराजांनी हे आयुर्वेदिक मसाल्याची आमटी सुरू केली आणि त्याच्यामुळं त्याचं आजही, आता त्या काळी आपण खाल्ली नाही, परंतु तोच पेटंट आपण नवा काहीच तयार नाही केला। याच्यात पूर्ण आयुर्वेदिक मसाले आहेत आणि त्याच्यामुळं भाविकांना खूप मोठ्या प्रमाणात या प्रसादाची ओढ असते की हा प्रसाद मिळाला पाहिजे। आणि अनेक लोकांची मागणी असल्यामुळं आपण मागील वर्षी 2 वर्षापासून वितरणाची व्यवस्था सुरू केली होती। काल अतिशय व्यवस्थित झालं, आजही चालू आहे, परंतु अचानक थोडा लोड आला होता। यात्रेमध्ये असलेल्या भाविकांची संख्या आणि प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, देवस्थान संस्था असेल, आम्हाला पुढच्या वर्षी अधिक नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित आम्ही तो प्रयत्न करू। साधारणतः 2 दिवसाच्या याच्यात किती भाविकांनी स्वामींचं दर्शन घेतलं? माझ्या मते काल आणि आज 2 लाखाच्या पुढे भाविक गेलेले आहेत। कारण गर्दी तुम्ही जर पाहिलं कुठल्याही रस्त्याला, हायवेला जा, नांदूर रोडला जा, नाळवणे रोडला जा, हे कोणत्याही बाजूने पाहिलं तर गाड्या पार्किंग फुल झालेल्या आहेत आणि पब्लिक रस्त्याने फुल आहे। त्याच्यामुळे 2 लाखापेक्षा जास्त पब्लिक आला असेल असा माझा अंदाज।